नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत. बघा, आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकावी, आपल्या घरामधील पॉझिटिव्हिटी टिकून राहावी किंवा आपल्या घरामध्ये जे काही मंगल वातावरण आहे, समाधान आहे, सुख शांती आहे ती टिकून राहावी यासाठी आपण अनेक वेळा प्रयत्न करत असतो. पण काही वेळेला आपण अशा चुका देखील करत असतो ज्यामुळे आपल्या घरातील वातावरण बिघडतं. आपल्या नवरा बायकोंमध्ये नात्यामध्ये दुरावा येतो, भांडण लागतं किंवा घरातील म्हणजे घरामध्ये गरिबी येत राहते, आलेला पैसा टिकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी का घडत असतात? बघा, काही चुका देखील आपण सेवा करू म्हणजे उपाय घरामध्ये करत असतो, सेवा उपाय, पण काही अशा चुका पण करत असतो ज्या चुका आपण आवर्जून टाळल्या पाहिजेत. बघा, कधीकधी आपल्याला सवय असते की एखादी आपली वस्तू जी असते एखाद्याने मागितली की लगेच देऊन टाकायची. पण तुम्ही देण्याबद्दल काही नाही, पण काही वस्तू अशा आहेत ज्या आपण कधीच कुणाला दिल्या नाही पाहिजेत. खरं तर म्हणजे स्त्रियांना ही खूप सवय असते की अशा गोष्टी म्हणजे देणं. तर ही जर तुम्ही चूक करत असाल तर 100% तुमच्या नात्यात दुरावा येणार किंवा दरिद्री तुम्ही ओढावून घेताय किंवा म्हणतो ना की लक्ष्मीचा अपमान तुम्ही करताय. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे, लक्षात घ्या. ही चूक अजिबात करू नका. आत्तापर्यंत तुम्ही करत आला असाल तर इथून पुढे तरी तुम्ही ही चूक अजिबात करू नका. तर काही अशा कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण आपल्या संसारातील कधीही कुणाला, दुसऱ्या स्त्रीला किंवा कुणालाही दिल्या नाही पाहिजेत. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात पहिली महत्त्वाची वस्तू म्हणजे आपले अलंकार. मंगळसूत्र असो किंवा गंठण असो किंवा म्हणतो ना की कुंकू, टिकली, जे काही आपलं म्हणजे अलंकार असतात, जे अलंकार आपल्याला आपल्या लग्नामध्ये घातलेले असतात, त्याची विधिवत पूजा करून आपल्याला ते घातलेलं असतं. मंगळसूत्र तर अजिबात कुणाला म्हणजे दुसऱ्या स्त्रीला घालायला किंवा वापरायला देऊ नये असं म्हटलं जातं. कारण त्या मंगळसूत्राची आपल्याला आपल्या लग्नामध्ये विधिवत पूजा केली जाते. त्याच्यावरती संस्कार म्हणजे स्तोत्रमंत्रांची पूजा केली जाते. सोबतच हळद कुंकवाची सुद्धा आपल्या लग्नामध्ये पूजा केली जाते. हळद कुंकू त्या 2 वाट्यांमध्ये भरलं जातं आणि इतकं पवित्र ते म्हणजे ती वस्तू असते जी आपल्याला आपलं सौभाग्य देते. आणि ती वस्तू जर आपण एखाद्याला सहज जर आपण देत असो, ताई मला ही तुमची वस्तू वापरायची आहे, मी इकडे लग्नाला जाणार आहे आणि मी तिकडे कार्यक्रमाला जाणार आहे, मला थोड्या वेळासाठी तुमची वस्तू ही द्याल का? तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. बघा, आपण आपल्या गळ्यातलं काढून दुसऱ्याला देणं हा विचारच करवत नाही. कुठेतरी हे तुमच्या संसारातील म्हणतो ना की एक दुरावा निर्माण करण्याचं पहिली चुकीची गोष्ट आहे, लक्षात घ्या. म्हणून अजिबात जर तुमच्या नात्यामध्ये सतत जर वाद होत असतील आणि ह्या चुका जर तुम्ही करत असताल तर तुमच्या नात्यामध्ये दुरावा होणार, नवरा बायकोमध्ये भांडण हे होणारच. कारण जी मंगळसूत्र जे आपल्या दोघांनाही जोडून ठेवतं, नवरा बायकोला जोडून ठेवतं आणि इतकं पवित्र ते असतं, ज्यावरती विधी झालेले असतात, पूजा स्तोत्र मंत्र झालेले असतात आणि ते आपण धारण करण्याऐवजी जर आपण एखाद्याला देऊ तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणून मंगळसूत्र असतील, तुमचे इतर कोणतेही अलंकार असतील, दागिने असतील, पैंजण असेल, जोडवे असतील किंवा दुसरे अलंकार, कुंकू असेल तुमचं, तर अजिबात दुसऱ्याला देऊ नका. दुसऱ्या परस्त्रीला अजिबात ते वापरायला देऊ नका. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरातील झाडू. बघा, झाडू ही माता लक्ष्मी स्वरूप आहे आणि रोज संध्याकाळी म्हणजे ज्यावेळी आपण म्हणजे धन्वंतरी पूजा असते किंवा धनतेरस असतं त्यावेळी आपण झाडूची पूजा करत असतो. लक्ष्मीपूजनाला आपण नवीन झाडू घेऊन त्याची पूजा करत असतो. का तर झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे, लक्षात घ्या. म्हणून आपल्या घरातील लक्ष्मी जर तुम्ही एखाद्याला त्याचं अंगण लोटायला किंवा त्याचं घर लोटायला, शक्यतो आपण देत नाही, पण अंगण लोटायला वगैरे एखाद्या वेळेस आपलं कोणतरी झाडू घेऊन जातं, म्हणजे आणि कितीतरी ठिकाणी असं घडतं. पण हेच पूर्णपणे चुकीचं आहे, लक्षात घ्या. आणि झाडू हा अशा ठिकाणी ठेवला पाहिजे ज्या ठिकाणी कुणाची नजर देखील पडणार नाही. त्याच्यामुळे झाडूसुद्धा तुम्हाला कोणालाही इतर म्हणजे व्यक्तींना किंवा शेजारी पाजारी कुणालाही द्यायचा नाही आहे. कारण आपली लक्ष्मी आपण आपल्याच हाताने दुसऱ्यांना देतो आहे आणि गरिबी ओढावून घेतो आहे, हे त्याचं मुख्य लक्षण आहे, लक्षात घ्या. म्हणून आपल्या घरातील झाडू हा कुणालाही देऊ नये आणि अशा ठिकाणी ठेवावं. मग तो अंगण झाडायचा झाडू असेल किंवा घर झाडायचा झाडू असेल, कोणताही अशा ठिकाणी ठेवायचा ज्या ठिकाणी कुणाचीही नजर पडणार नाही किंवा कोणीही त्याला बघणार नाही. शक्यतो झाडू तुम्हाला असा लपवून ठेवायचा असतो. त्याच्यामुळे ही आहे दुसरी गोष्ट. त्याच्यानंतर धने. बघा, धन
नावातच धन आहे. जे धने आपण मसाल्यातील जे धने असतात तर त्याचीसुद्धा आपण धनतेरसला लक्ष्मीपूजनला आपण पूजा करत असतो. धनाशिवाय आपली ती पूजा अपूर्ण असते. त्याच्यामुळे धनेसुद्धा कुणालाही देऊ नयेत. शक्यतो तिन्ही सांजेच्या वेळेला जर तुमच्या घरामध्ये कोणी धने मागायला आलं तर अजिबात चुकूनही तुम्ही ते त्यांना देऊ नका आणि शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. आणि कारण का सांगू का, धनसुद्धा ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि जर तुम्ही त्यावेळी द्याल, कारण माता लक्ष्मीचं आगमनाची वेळ असते, संध्याकाळी 6:30 ते 7:30 हा लक्ष्मीच्या आगमनाचा काळ असतो आणि त्यावेळी जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशा काही गोष्टी मागायला आली, मग त्यामध्ये धने असो, हळद असो, मीठ असो किंवा पैसे, ह्या चारही गोष्टींपैकी जरी तुमच्या घरामध्ये कोणी काही मागायला आलं तर चुकूनही देऊ नका. कारण ह्या सगळ्या गोष्टी, लवंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. आणि यावेळी जर आपण या गोष्टी शक्यतो ह्या गोष्टी कधीच द्यायचा प्रयत्न करू नका. आणि 6 ते 7:30 या काळात जर कोणी मागायला तर अजिबात देऊच नका. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत आणि त्याच्यामुळे आपण आपल्या घरातील पैसे किंवा आपली लक्ष्मी त्यांच्या हातात स्वतःहून सुपूर्त करतो आहे आणि आपल्यावरती गरिबी ओढावून घेतो आहे, हे त्यामागचं तिसरं लक्षण आहे. जर तुमच्या घरामध्ये अशा काही चुका घडत असतील तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर कधीही प्रसन्न राहणार नाही. त्याच्यामुळे ही आहे तिसरी गोष्ट. त्याच्यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे लोणचं. बघा, लोणचं जर आपण आता आपले कधी कधी असं असतं की एखाद्याबद्दल आपण म्हणजे इतके नातेसंबंध जवळचे असतात की आपण त्यांना म्हणजे काही गोष्टी देत असतो, त्यांच्याकडून घेत असतो. पण लोणचं हा असा म्हणजे पदार्थ आहे की तो कधी कुणाला देऊ पण नाही. आणि म्हणजे आता विकत घेणं ते खाणं वेगळं, पण असंच एखाद्याला देणं हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. कारण लोणचं हा आंबट स्वरूप म्हणजे त्याची चव असते आणि जरी तुम्ही दिला तर तो आपल्या नात्यांमध्ये आंबटपणा निर्माण करतो किंवा कडूपणा निर्माण करतो असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे लोणचंसुद्धा तुम्ही देण्याचा म्हणजे टाळा किंवा दिलं तर त्यांच्याकडून पैसे घ्या. आता त्याच्यानंतरची 5वी गोष्ट आहे म्हणजे जुने कपडे. बघा, एखाद्याला आपल्याला सवय असते की म्हणजे जुने कपडे एखाद्याला द्यायचे. अर्थात ती चांगली गोष्ट आहे, कारण एखाद्याची थंड आपण एखाद्याला म्हणजे कपडे घालायला नसतील जर त्याला आपण वस्त्र दिली आपली चांगली असलेली, ठीक आहे, काही हरकत नाही. पण कधी असं होतं की आपण इतके वाईट म्हणजे फाटलेली, तुटलेली म्हणजे पूर्णच खराब झालेली वस्त्र आपण देत असतो. पूर्ण खराब झालेली पण तुम्ही वस्त्र एखाद्याला, तुमची शर्ट असेल, कुर्ता असेल किंवा टॉप असेल, जे पण असेल ते व्यवस्थित द्या. बघा, जुने कपडे आपण देतो, काढतो साईडला, आपण एखाद्या व्यक्तीला, गरीबाला द्यायचे, ठीक आहे, द्या, तुम्ही चांगलंच काम करताय. पण ते डायरेक्ट असं लगेच कपाटातून काढले आणि लगेच दिला असं अजिबात करू नका. ते स्वच्छ धुवा, छानपैकी वाळवा आणि त्याच्यानंतर पाणी शिंपडायचं त्याच्यावरती. म्हणजे आता धुतलं म्हणजे ठीकच आहे, पण स्वच्छ धुवून, वाळवून, व्यवस्थित घडी करून आणि सगळ्यात मेन म्हणजे ते कुठेही फाटलेले नसावेत, कुठलेही त्याची टीप उसवलेली नसावी. कारण फाटलेले कपडे एखाद्याला देणं म्हणजे हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपली गरिबी एखाद्यापर्यंत आपण पोहोचवतो आहे आणि एखाद्याचे फाटलेले कपडे पण आपण घेऊ नयेत, हे लक्षात घ्या. कारण त्याची गरिबीसुद्धा आपण घेतो आहे. त्यामुळे द्यायचेच असतील तर चांगले असलेले द्या. जे तुम्ही वापरत नसाल, तुम्हाला बसत नसतील, येत नसतील, असे चांगले कपडे तुम्ही एखाद्याला द्या. पण जुने कपडे किंवा जुने कपडे म्हणजे फाटलेले वगैरे असं काही देऊ नका. त्याच्यानंतर सुई किंवा कात्री अशा काही गोष्टी असतात त्यासुद्धा आपल्या संसारातील आपण इतरांना देऊ नये असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्लॅस्टिकच्या वस्तूसुद्धा एखाद्याला देणं हे पण पूर्णपणे चुकीचं आहे. असं देखील म्हणजे म्हटलं जातं की प्लॅस्टिकच्या वस्तू दिल्याने आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे त्या आपल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो किंवा एक प्रकारचा मतभेद निर्माण होतो. त्याच्यामुळे प्लॅस्टिकच्या वस्तूंची पण देवाणघेवाण तुम्ही करू नका. त्यानंतरचं गोष्ट आहे ती म्हणजे दही. बघा, दही पण हा आंबटच त्याची चव असते आणि जर एखाद्याला आपण संध्याकाळच्या वेळी जर दही दिलो तर हे आपल्यावरती गरिबी ओढवून घेण्याचं काम करतं. त्याच्यामुळे हे म्हणजे पूर्णपणे निगेटिव्ह एनर्जी म्हणजे आपल्या घरामध्ये निर्माण करतं आणि आपल्या घरातील जी काही सकारात्मकता आहे ती कमी होते असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे दहीसुद्धा आपण आपल्या घरातील इतरांना संध्याकाळच्या वेळी चुकूनही द्यायचं नाही आहे. तर ह्या काही वस्तू आहेत ज्या आपण इतरांना द्यायच्या नाही. दिल्या तर जे काही कपडे वगैरे असतील, तुटलेल्या फाटलेल्या चपला वगैरे असतील, चपला तर अजिबात दुसऱ्याला देऊ नये. बघा, चप्पल म्हणजे गरिबी
आणि एखाद्याला दरिद्री देणं हे तुम्हाला द्यायचेच असतील साधं द्या, सिंपल द्या, पण नवीन घेऊन द्या त्यांना. एखाद्याला खूपच गरज आहे, होतकरू आहे, शाळेचा विद्यार्थी आहे, त्याला चप्पल नाही आहे, तुम्ही द्या, पण ते नवीन घेऊन द्या. साधं असू दे, सिंपल असू दे, तुम्ही बाहेरीतलं घेऊन द्या म्हणत नाही, पण तुमचं तुटलेलं फाटलेलं धर बाबा शिवून घे, अजिबात असं करू नका. साधं एक स्लीपर साधं द्या, पण ते नवीन घेऊन द्या त्यांना. कारण तुमची जी गरिबी आहे ती त्यांच्यापर्यंत देऊ नका, त्यांचं दुसऱ्यांचंसुद्धा तुम्ही काही घेऊ नका. तर अशा प्रकारे ह्या काही गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. याच्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये दरिद्र येते. अलंकार दिल्याने आपल्या नात्यामध्ये दुरावा येतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलंकार. खूप म्हणजे खूप स्त्रिया ही चूक करतात की एखाद्यानं मागितलं ना की खरंच देऊन टाकतात. मी कितीतरी ठिकाणी बघितलेलं आहे की म्हणजे आता समजा तुमच्याकडे एखादं खोटं असेल, म्हणजे आपलं म्हणतो ना की ते बेंटेक्सचं वगैरे ते असेल, तर ते तुम्ही वापरत नाही आहे किंवा तुम्ही एक म्हणजे स्टोअर करून ठेवलेलं आहे, ते तुम्ही एखाद्याला वापरायला दिलं तरी चालेल. पण तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र जे तुम्हाला विधिवत पूजा करून स्तोत्रमंत्र म्हणून गुरुजींनी त्याची पूजा करून लग्नात त्याच्यावरती संस्कार करून जे तुमच्या गळ्यात तुमच्या नवऱ्यानं घातलेलं मंगळसूत्र असतं किंवा गंठण असतं, ते अजिबात कुणाला द्यायचं नाही. लक्षात घ्या. इतर तुमच्याकडे जे काही आहे खोटं असेल किंवा कशाचंही, ते तुम्ही इतरांना, तुमच्या मैत्रिणीला, जावेला, कुणालाही देऊ शकता. पण लग्नात ज्यावेळी आपलं मंगळसूत्र घातलेलं असतं ते कुणालाही देऊ नये. लक्षात घ्या. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही नक्की लक्षात ठेवा. खूप स्त्रिया ही चूक करत असतात आणि मग म्हणजे त्यांना कळत नाही. ह्या अशा चुका आपल्या हातून घडत असतात, पण ही चूक आपल्या लक्षात येत नाही. मग कुठेतरी म्हणजे नात्यात दुरावा निर्माण व्हायला सुरू होतं, भांडण चालू होतं. आणि असं नाही की हीच गोष्ट जबाबदार आहे. बऱ्याच वेळेला काही चुका आपण बऱ्याच करत असतो ज्या आपल्या हातून घडल्या नाही पाहिजेत. म्हणजे संध्याकाळच्या वेळी घरात क्लेश न करणं, भांडण न करणं. कारण माता लक्ष्मी त्यावेळी घरामध्ये येत असते आणि त्यावेळी घरामध्ये जर तुमच्या वाद भांडण चालू असेल तर ती दारातूनच परत जाणार. लक्षात घ्या. म्हणून शक्यतो संध्याकाळी 6:30 ते 7:30 या काळामध्ये घरात शांत, पवित्र, सुगंधी वातावरण ठेवा, जेणेकरून माता लक्ष्मीला सुद्धा ते तुमचं घर प्रसन्न राहील. आणि त्यावेळी ती जर घरात आली तर नक्कीच तुमच्या आर्थिक परिस्थिती सुधारेल. माता लक्ष्मी म्हणजे पैसा तुमच्या घरामध्ये राहील. शक्यतो ही गोष्ट तुम्ही नक्की पाळा. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, ह्या सगळ्या सेवांसोबत, उपायांसोबत स्वामींची सेवा देखील करत राहा. श्री स्वामी समर्थ.